VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्री सिद्धशिव गोरक्षनाथ यांची शक्तिपात दीक्षा लाभलेले मिलिंदनाथ यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. मागच्या भागात तुम्ही आम्हाला शिवानं आत्मबलाने श्री सिद्धशिव गोरक्षनाथ म्हणून स्वतःला कसं अवतीर्ण केलं हे सांगितलं. हो हो. पण श्री सिद्धशिव गोरक्षनाथ पृथ्वीवर गोरक्षनाथ म्हणून कसे आले याची पण एक वेगळी कथा आहे ना. हो हो. तर ती आम्हाला सांगा. नक्की. मत्स्येंद्रनाथ जे त्यांचे गुरु होते ते एकदा गावातून एका चाललेले होते. एका घराच्या समोर त्यांनी भिक्षा मागितली. त्या घरातून एक स्त्री बाहेर आली. तिने भिक्षा त्यांना जोडीत घातली. तिच्या चेहऱ्यावरती खूप त्यांना दुःख आणि नैराश्य दिसलं. म्हणून त्यांनी विचारलं की माते तू का निराश आहेस, काय झालं मला सांग. तेव्हा ती म्हणाली की खूप वर्ष झाली माझं लग्न होऊन, पण मला काही मूल बाळ नसल्यामुळे मी अतिशय दुःखी आहे आणि त्यामुळे माझा संपूर्ण परिवार पण दुःखी आहे. तर मत्स्येंद्रनाथांनी तिला स्वतःकडची एक राख होती ती हातावरती ठेवली आणि सांगितलं की ही राख जी आहे ती तू पाण्यामध्ये घाल आणि पिऊन टाक. तुला नक्की अतिशय देदीप्यमान असा पुत्र होईल आणि तो तुला अतिशय सुख देईल. पण 12 वर्षानंतर मी पुन्हा येईन आणि तुझ्या त्या पुत्राला माझ्या बरोबर घेऊन जाईन. स्त्रीने विचार केला 12 वर्ष तर 12 वर्ष, पण आपल्याला पुत्रसुख तर लाभेल. ती तयार झाली आणि मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेले. त्यानंतर त्या स्त्रीच्या आजूबाजूच्या ज्या बायका होत्या त्या तिला भेटायला आल्या आणि घडलेला प्रकार त्या स्त्रीने त्या सगळ्या बायकांना सांगितला. तर बायका म्हणाल्या अगं कोण होता तो साधू किंवा योगी आपल्याला माहिती नाही. त्यांनी त्या राखेमध्ये काही मिसळलेलं असेल, भानामती केली असेल, काही केलं असेल, तर कशाला तू ते पितेस, तर तू ते उचल आणि टाकून दे. तर या गोष्टींमुळे ती स्त्री घाबरली आणि तिने ती राख उचलली आणि घराच्या बाहेर येऊन शेणाच्या ढिगावर, म्हणजे आपण जिथे सगळं शेण साठवतो, शेण्या केलेल्या असतात, शेण्या केलेल्या असतात, गोवऱ्या केलेल्या असतात, लाकडं ठेवलेली असतात, अशी जी जागा असते त्याच्यामध्ये ती तिने टाकून दिली. नंतर ती विसरूनही गेली. तर अशी 12 वर्ष मध्ये निघून गेली आणि 12 वर्षांनी मत्स्येंद्रनाथांनी सांगितल्याप्रमाणे ते त्या गावामध्ये पुन्हा आले. त्या स्त्रीच्या घराजवळ आले आणि अलख निरंजनचा त्यांनी पुकारा केला. ती स्त्री बाहेर आली घराच्या. त्या योगींना बघून नमस्कार केला. तर मत्स्येंद्रनाथ म्हणाले तुला आठवत असेल मी 12 वर्षापूर्वी सांगितलं होतं तुला पुत्र जो झालेला असेल तो घ्यायला येणार आहे, तसा मी आलो आहे. तर तो पुत्र माझ्या हवाली कर आणि मग मी निघून जातो. तर ती स्त्री म्हणाली की योगीराज मी ती राख काही खाल्ली नाही, कारण की मला आजूबाजूच्या स्त्रियांनी घाबरवलं होतं. तर मत्स्येंद्रनाथ अतिशय क्रोधित झाले आणि म्हणाले की अगं तुला एवढा दिव्य पुत्र मी दिला होता, पण तू शंका घेतलीस आणि तुझ्या पोटी आला असता तो होऊ दिला नाहीस. त्यांनी त्या स्त्रीला विचारलं की ती राख तू कुठे टाकलीस. ती सांगते की मी शेणी लावतात तिथे टाकली. तर त्या दिशेला बघून मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथांना हाक मारतात की गोरखनाथ बाहेर आव. आणि त्या ढिगाऱ्यातनं गोरक्षनाथ जे आहेत बालकाच्या स्वरूपामध्ये बाहेर येतात. अतिशय तेजस्वी, अतिशय सुंदर, अत्यंत ज्ञानी असं त्यांच्या चेहऱ्यावरून ते तेज ओसंडून वाहत असतं आणि ते येऊन मत्स्येंद्रनाथांना नमस्कार करतात. आता तो इतका सुंदर बालक बघून त्या स्त्रीतलं जे ममत्व आहे ते जागृत होतं. ती त्या मुलाला जवळ घेते आणि रडायला लागते की मी कशी चूक केली, शंका घेतली, पण आता तुम्ही हे बालक माझ्यापाशीच ठेवा. मत्स्येंद्रनाथ म्हणतात की तू तुझ्या चुकीमुळे 12 वर्ष हा पुत्र तुझ्यापासून लांब ठेवलास, तर आता त्याची वेळ आलेली आहे जगाला प्रकाश दाखवण्याची, आत्मज्ञानाची जाणीव देण्याची. तर हा बालक आता तुझ्यापाशी मी ठेवू शकत नाही. त्याला ते म्हणतात की चलो गोरख निकलते हैं. तर 12 वर्षापूर्वी त्याचा जन्म झाला असता तर तो आज 12 वर्षाचा झाला असता, तर तो त्याच वयाचा तिथून बाहेर येतो. तर त्या स्त्रीनी ती राख
गाईच्या शेणाच्या मध्ये टाकलेली असते. तिथून ते बालक रूपात बाहेर येतात, म्हणून त्याला गोरक्षनाथ असं नाव दिलं, अशी कथा सांगितली जाते. पण मुळात गोरक्ष म्हणजे गो म्हणजे मूळ आणि रक्ष म्हणजे रक्षण करणारी शक्ती, त्यांचा नाथ म्हणून गोरक्षनाथ असं नाथांनी जे मला सांगितलेलं आहे त्यांच्या नावाचं रहस्य ते असं आहे. आणि अशा कथा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात. पण नाथांचा जन्म हा गर्भातनं झालेला नाहीये. सगळ्या नाथांचा जन्म हा वेगवेगळ्या पद्धतीने झालाय, पण तो देहातनं म्हणजे स्त्री देहातनं गर्भातून झालेला नाहीये. गर्भवासी असा आपण जे उल्लेख करतो, गर्भामध्ये येणं म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकणं, ही स्थिती या अवतारांमध्ये आपल्याला दिसत नाही. बरोबर. पुढे मग ते मत्स्येंद्रनाथांच्या बरोबर गेले आणि कशी त्यांनी साधना केली आणि काय काय घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या, तो खूप अतिशय इंटरेस्टिंग भाग आपल्याला वाचायला मिळतो. नक्कीच. खूप छान वाटलं ही कथा ऐकून. आणि मला वाटतं ही कथा नाथ परंपरेची महत्वाची कथा आहे, गोरक्षनाथाच्या जन्माची. ही सगळ्याच भारतीयांना माहितीच आहे. आता मी तुम्हाला पुन्हा अशी विनंती करणार आहे की नाथजींनी जे तुम्हाला वन लाईनर सुंदर विचार पाठवलेले आहे त्यातलं एक आम्हाला ससंदर्भ स्पष्टीकरण असं तुम्ही द्यावं. नक्की. डोंट ट्राय टू प्रूव्ह युअर सेल्फ, ट्राय टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. मला ना दादा काय गंमत वाटते माहितीये का, की आपण साधारणपणे कल्पना करतो तर नाथ म्हणजे अगदी पुराणात असं जुनं काहीतरी असेल असं वाटतं. आणि हे तर एकदम सुंदर इंग्लिश मध्येच त्यांनी सांगितलेलं आहे, याची पण मला गंमत वाटते. वैश्विक जो पसारा आहे विश्वाचा, तो अनंत काळापासून आहे. बरोबर. आणि तिथे नवीन जुनं असं काहीच नाही. तिथे नित्य नूतन अशी संकल्पना आहे. काही जुनं नाही आणि काही नवीन नाही. ते अस्तित्वात होतं आहे आणि राहणार आहे. त्याची फक्त जागृती किंवा ते उजागर होण्याची परिस्थिती आहे किंवा तो जो काळ आहे तो आपल्या समोर येतो, तेव्हा असं वाटतं की हे सगळं नवीन आपल्याला कळलेलं आहे. बरोबर. तर कुठलीही भाषा असेल, फक्त इंग्लिशच नाही तर कुठली संस्कृत असेल, संस्कृत ही तर सगळ्या भाषांची जननी असं म्हटलं जातं. बाकीच्या सगळ्या लँग्वेजेस आहेत, भाषा आहेत, त्या चिरंतन कालापासून आहेतच. बरोबर. तर काळानुसार त्या आपल्या समोर येतात, नाहीशा होतात, पुन्हा येतात. हे चक्र चालू राहत. आपल्याला वाटतं आपण 21व्या सदीमध्ये आहोत, आपण मॉडर्न आहोत. आपल्यापेक्षा मॉडर्न जमाने याच्या आधी येऊन गेलेले आहेत आणि पुढे अजून येणार आहेत. हे सगळे येतील, राहतील, काही काळ नष्ट होतील आणि पुन्हा नव्याने आपल्या समोर येताना दिसते. मला असं वाटतं की सध्या जे आपण म्हणतो सध्याची जी पिढी आहे त्यांना जी भाषा कळते जास्त करून त्या भाषेत त्यांनी सांगितलंय, याची मला मजा वाटते. छान वाटतं. म्हणजे नाथांच्या काळातली भाषा जर तुम्ही बघितली, म्हणजे त्यांनी जेव्हा गोरक्षनाथ म्हणून अवतार घेतला तेव्हा जी भाषा त्यांनी लिहिलेली आहे त्याच्यात संस्कृत प्रचूर पण आहे, किंवा MP UP या त्या तिकडची जी बोली भाषा आहे त्याच्यात लिहिलेली पण आहे. अगदी बरोबर. सिद्ध सिद्धांत पद्धती पुस्तक आहे त्याच्यात पण तशीच भाषा आहे. नाथवाणी जी आहे तर त्यांची भाषा त्या त्या काळातल्या लोकांना कळावी म्हणून त्यांनी तशी रचना केलेली आहे. जसं ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये संस्कृत सामान्य लोकांना समजत नव्हतं, म्हणून त्यांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती भाषा आज आपल्याला कळत नाही. तर त्या त्या काळातल्या लोकांना कळावी म्हणून ते जे अवतारी पुरुष येतात ते त्या वेळच्या मॉडर्न पद्धतीने आपल्याला ते एक्सप्लेन करत असतात. खरंच. आता इथे प्रूव्ह आणि इम्प्रूव्ह अशी जी गंमत केलेली आहे मास्टरी ती इंग्लिश मध्येच होऊ शकते, म्हणून ते इंग्लिश मध्ये आलं. आता आपण जर आयुष्याकडे बघितलं, प्रत्येक माणूस त्याच्या जीवनामध्ये तो कसा चांगला आहे, कसा इतरांपेक्षा सुपिरियर आहे, किंवा तो किती कामसू आहे, किंवा तो कसा केपेबल आहे, स्किलफुल आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो समजा 2 रुपये असेल तर तो स्वतःला 8 रुपये किंवा 10 रुपये दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आहे त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित त्याच्यामध्ये जास्त क्षमता असतेच, कदाचित नाही असतेच, पण तो ती तेवढी एक्सप्लोर करत नाही, पण तो दाखवतो असं की मी ती एक्सप्लोर केली आणि ती माझी क्षमता आहे. बरोबर. आणि त्याच्या मनाने असं कायम घेतलेलं असतं की नाही, माझ्या क्षमतेपेक्षा मला नाव असेल, पैसा असेल, सन्मान असेल, किंमत असेल, ही सगळी कमीच मिळते. 1-2% लोक सोडली तर बाकी सगळी माणसं जी आहेत
व्यक्ती याच दुःखाने ग्रसित असतात की त्यांची किंमत होत नाही, त्यांचं चीज होत नाही, किंवा ते ज्या क्षमतेचे आहेत त्याच्यापेक्षा त्यांना कमीच मिळत आहे. कोणी असं कधी म्हणताना दिसत नाही अरे माझ्या क्षमतेपेक्षा माझ्या लायकीपेक्षा मला जास्तच मिळालं. कायम म्हणतो की अरे मला कमीच मिळालं, मला कमीच लेखलं जातं वगैरे वगैरे. तर इथे नाथ अगदी सोप्या पद्धतीने सांगतात जे आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी आहे की डोंट ट्राय टू प्रूव्ह युअर सेल्फ, ट्राय टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. आता याच्यामध्ये कसं आहे, माझा खूप अभ्यास झालेला आहे असं मुलगा असतो तो आई वडिलांच्या समोर किंवा शिक्षकांच्या समोर पुस्तक काढून बसलेला आहे आणि घोकमपट्टी करतोय किंवा लिखाण करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांनी जर खरंच अभ्यास केला तर ऑटोमॅटिक त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली असते, तर त्याला तो दाखवायची गरज पडत नाही की मी खूप अभ्यास करतोय. तुमच्या मार्कांवरून कळतं की तुम्ही इम्प्रूव्ह केलेलं आहे की नाही. ओके नाही, तुम्हाला प्रूव्ह वेगळं करायची गरज पडत नाही. एखादा खूप जाड माणूस असेल तो सगळ्यांना सांगतो की मी डाएट करतोय, मी व्यायाम करतोय, मी सकाळी उठतोय, माझं एक रुटीन आहे. पण हे सांगायची गरज नाही. जेव्हा तुम्ही ते रुटीन फॉलो करत असता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये घडणारे बदल असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही बारीक व्हाल तेव्हाच लोक मानतील. तुम्ही इम्प्रूव्ह करायला लागलात तर ऑटोमॅटिक प्रूव्ह होतं. व्यक्ती प्रूव्ह करायला तेव्हा जातो जेव्हा तो इम्प्रूव्ह करत नसतो. मग ते आपल्या स्वभावाच्या संदर्भात पण आहे की पहिलं आपण आपल्या स्वभावाकडे बघायला सुरुवात केली पाहिजे. इथे आपण दुसऱ्याला सुधारण्यासाठी आलेलो नाही आहोत, आपण स्वतःमध्ये सुधारणा करून स्वतःला अपग्रेड करण्यासाठी आलो आहोत. आणि हे दादा खरंच आहे की मी किती चांगला आहे, मी किती श्रेष्ठ आहे सांगण्यातच माणूस खूप एनर्जी घालवतो. पण जो खराच श्रेष्ठ आहे आणि चांगला आहे, म्हणजे तुम्ही जर का स्वतःमध्ये सुधारणा केलीत आणि खरंच तसे झालात तर त्याला स्वतःबद्दल बोलायची गरजच नाही. जसं की सूर्याला बोलावं लागत नाही की मी तेजस्वी आहे, माझ्याकडे बघा. तर ते सत्यच आहे, असंच त्यांना म्हणायचंय ना. अगदी अगदी. आणि मी सांगितलं होतं बघ तसंच झालं. हे जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्ही स्वतःला मी ग्रेट कसं आहे किंवा माझं सांगणं कसं बरोबर निघालं हे प्रूव्ह करण्यासाठीच हा सगळा अट्टास असतो. तर आपण स्वतःला इम्प्रूव्ह करत राहणे टू द पीक, बरोबर, ऑटोमॅटिक ते प्रूव्ह होणार आहे. तर रिलेशनशिपमध्ये असेल, स्वभावामध्ये असेल, आपल्या कलेत असेल, आपल्या अभ्यासात असेल, आपल्या कामात असेल, सामाजिक देवाणघेवाणीमध्ये असेल, जगण्याच्या प्रत्येक पैलूमध्ये आपण स्वतःला जर इम्प्रूव्ह करत राहिलो तर ऑटोमॅटिक प्रूव्ह होतं की तुम्ही बेस्ट आहात. तुम्हाला सांगायची गरज नाही. मस्त. आपण जर बारकाईने बघितलं तर फेल्युअर आपण कायम दुसऱ्याच्या खांद्यावरती ठेवत असतो आणि सक्सेस कायम आपल्या डोक्यावरती, आपल्या खांद्यावरती. म्हणजे आपण डोक्यावर खापर फोडणे दुसऱ्याच्या, है ना. हो, तेव्हा आपण पहिलं आपल्याकडे बघायला शिकलं पाहिजे की ह्याच्यामध्ये फेल्युअर जे झाले ते माझ्यामुळे कुठल्या गोष्टींच्या चुकांमुळे झालेलं आहे. आणि सक्सेस असेल तर इट्स अ टीम वर्क. कायम कोणीतरी तुम्हाला मदतच करत असतं आणि फेल्युअर मधून आपण शिकत असतो. सक्सेस मधून आपण फारसं काही शिकत नाही असं म्हटलं जातं. कारण सक्सेस आपली डोक्यात जाऊ शकते आणि मग तिथे काही इम्प्रूव्हमेंटला चान्स नसतो. पण फेल्युअर आपल्याला इम्प्रूव्हमेंटला चान्स देते. तर इथे नाथ काय सांगतात की त्या सक्सेस मध्ये सुद्धा तुम्ही नम्रपणाने हे बघा की इट्स अ टीम वर्क आणि ही कृपा आहे. म्हणून कायम लक्षात ठेवायचं की इथे आपण इम्प्रूव्ह करायला आलो आहोत, प्रूव्ह करायला आलो नाही आहोत. हो ना. तसं पाहायला गेलं तर किती एक साधं सोपं वाक्य आहे पण खूप काही अर्थ त्याच्यामध्ये आहे. कोणालाही या काळामध्ये सहज हे वाक्य ऐकून त्यांना नेमकं काय म्हणायचंय हे अगदी नेमकेपणाने समजू शकतं. आणि मला वाटतं हा नेमकेपणा आहे नाथांच्या कथनाची अत्यंत सुंदर शैली आहे. अगदी खरंय. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया आणि अशा एकेका वाक्याने आपण इम्प्रूव्ह होत राहूया. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, युट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ऍड्रेस आहे
vssmeditation@gmail.com. आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.